आप देख रहे हैं भवानी टाइम्स। अर्जुनी मोरगांव तहसील के करीब 3000 वन हक किसानों के पट्टे अभी तक नहीं मिलने से जिला अधिकारी कार्यालय के सामने धरना किसानों ने किया। आज 26 सितंबर अर्जुनी मोरगांव तहसील के हजारों किसान जिन्होंने करीब 40 वर्षों से जमीन पर अपना उदर निर्वाह रोजी रोटी कर रहे थे, ऐसे सैकड़ों लोगों के पास महसूल विभाग का 7/12 पावती अन्य ओरिजिनल होने के बावजूद अर्जुनी मोरगांव के एसडीओ तहसीलदार इन्हें पत्र देने के बावजूद अभी तक कुछ नहीं होने से आज जिला अधिकारी कार्यालय के सामने वन हक पट्टे के लिए जिला अधिकारी कार्यालय आकर रोष जताया तथा पट्टा मिलना चाहिए ऐसा कहा। हमारी मांग पूरी करो, आमचे पट्टे मिळाले पाहिजे, हमारी मांग पूरी करो, आमचे पट्टे मिळाले पाहिजे। बोल आता मिळत आहे। जेव्हापासून मोहीम झाली त्याच्या अगोदरपासून काढत आहे, आमची 3 पिढ्या झाल्या। वऱ्याहून आमची जे पिऊन पिट्टू आहे ते सर्व नष्ट झाले म्हणून दाखवतात काढासाठी जातून दाखवतात। अच्छा, कोणत्या एरियाची होती? अर्जुनी तालुक्याचे एकदम शेवटचे टोकावर। कोणता गाव? कन्हाडगाव। कन्हाडगाव। किती लोकांचे पट्टे आहे? बरेच आहेत, 200-300 लोकांचे। 200-300 लोकांचे? तर त्याकडे तुम्ही अच्छा प्रशासनाकडे केव्हा केव्हा तुम्ही आवेदन केले? बऱ्याच वेळा केले, जे डॉक्युमेंट्स मागितले ते दिलो, वारंवार बदलवतात। अच्छा, काय म्हणतात? हे डॉक्युमेंट्स आणा, ते डॉक्युमेंट्स आणा म्हणून सांगून काय म्हणतात? अडकून राहिले सर, पट्टे नाही आहेत तुमच्याकडे, पट्टे आणा हे ते म्हणतात। अच्छा, आमच्या जमिनी हडपून राहिले ते करून पण होत आहे। तुमच्या केव्हापासून आहे पट्टे? दादा पडतात आहे केव्हापासून आहे? आजोबापासून वडिला आजोबापासून। अच्छा, लक्ष देत नाही त्यांच्याकडे। जागा ना आमच्या बापालाही पट्टा नाही भेटला आणि आम्ही आहोत आता तरी आम्हालाही नाही भेटला, तर आम्हाला पट्टा भेटावा। कोणाकोणाला मागणी केली तुम्ही पट्ट्याकरिता? तर नाही तर फाईले आम्ही ज्या मोहीम निघाला तेव्हा आम्ही फाईले दिले होते। अच्छा, हां, त्यानंतर तर अजून काही पत्ताच नाही लागला। किती वेळा तुम्ही आले इकडे कलेक्टर ऑफिसकडे? पुष्कळदा आलोजी पण काहीच पाय नाही झाला। आता कोणाला बोलवला तुम्ही जे आपल्या मागणीकरिता? बडोले साहेब। अच्छा, न्यायाकरिता कोणाकडे जाणार आहे? पट्टे मिळायला पाहिजे म्हणून। एकूण किती आहे पट्टे बोले पूर्ण म्हटले तुम्ही? तालुक्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 200-300 वर 300 पट्टे। 300 जास्ती आहे, इतके पट्टे म्हटले नाही मिळाले तिकडे मिळाले मग शेवटच्या टोकावर असल्यामुळे अधिकारी येऊन नक्षल इलाका राहून नक्षल इलाका आहे म्हणतात, पण नक्षलवादी नाही आहेत ना सगळे। पण तो लोक गरीबाला पट्टे मिळायलाच पाहिजे ना, गरीबाला पट्टे त्यांचे हक आहे ते मिळायला पाहिजे। तर काय म्हणतात केव्हापर्यंत देणार? काय म्हणणार आहे? काय म्हणतात? आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊ, पण काही देतच नाही। तर तुमची मागणी करिता इकडे कलेक्टरकडे आले तुम्ही? सोबत कोण राहणार? आणखी किती लोक आले आहेत गावचे तिकडचे? 4-5 लोक आले पट्ट्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये? काय बाहेर गेले? आमच्याकडे काही नाही आहे, केव्हा दिली होती अपील? हे 5/4/2019 2019ला नाही, हे 7/12 पण मिळाले। हे तुमचे कागद आहे, तुम्हाकडे 7/12 खसरे हे तुमचे खसरे 7/12 हे पुरे पुराणे तुमचे पावते आहे। तरी पण तुम्हाला आतापर्यंत किती वर्षापासून नाही भेटले? हे किती वर्षापासून पट्टे नाही मिळाले? 12 वर्ष झाले। 12 वर्ष। अच्छा, राहणार केशोरी, हो, तालुका अर्जुनी मोर, जिल्हा गोंदिया। तर सर आम्ही 10 वर्षापासून वन विभाग केला, वन हक्काचे पट्टे तयार केले, परंतु अजूनपर्यंत आम्हाला एकही पट्टे मिळाले नाही। फक्त 10-20 पट्टे मिळाले, काय लोकांचे मिळाले नाही। किती लोक असेल टोटल अर्जुनी मोरगाव तालुक्यात? अर्जुनी मोरगाव जवळपास माझ्या माहिती 2,500 ते जवळपास 2,500 लोकांचे पट्टे नाही मिळाले। महागाव क्षेत्र वगैरे तर का मागणी तुम्ही इकडे आले होते की यापूर्वी पण? अपील केलं होतं, आम्ही अपील केलं। अच्छा, अपीलचा 2 वर्ष टेबलवर फाईल ठेवलं। अच्छा, ठेवल्यानंतर विचारतो आम्ही, तर आम्हाला वेळ नाही। अपील केल्यानंतर साहेब म्हणते का पुढच्या साहेबाकडे ठेवल्यात,
परंतु अजूनपर्यंत आम्हाला बनवा बनवी बनवाबनवीचे चालू पण आता पट्टे दिलेले नाही. मागणी काय तुमची? आम्हाला काही विचार नाही करत. ज्याची ज्योत आहे, ज्याची फाईल गेलेली आहे, काही म्हणजे मुद्दाम करून ही पंजीवर म्हणजे ते चढवू शकले नाही. गरिबीच्या कारणाने त्या काळचे तल्लाठी लोक सुद्धा 500 घेतल्याशिवाय काम करत नव्हते. खसरा केलेला नव्हता. मात्र त्या जमिनीवर त्यांची ज्योत आहे, आता बी आहे. आता काही लोकांच्या बोळ्या असतील, पाण्याची व्यवस्था त्याच्यामुळे असेल, काही लोकांचे अतिक्रमण आहे, काही जमिनीची मोजणी कमी केलेली आहे. जे जमीन ऍक्च्युअल 5 एकर असेल आणि जमीन मोजला त्याने 2च एकर असे पण झालेले आहे. म्हणजे त्याला आपण जीपीएस सिस्टम म्हणतो. त्या जीपीएस मध्ये मोजणी कमी झाली आहे. मात्र गरीब लोकांची कोणी सुनवाई केली नाही. जिथे तिथे भोंगळ कारभार आहे. आणि आज आपण मोठ्या मोठ्या जरी बाता मारत असलो, भ्रष्टाचार कमी आहे, हे आहे ते आहे, काही नाही आहे. पैसे दिल्याशिवाय काही कामच नाही झाले. ज्यानं पैसे दिले नाही अशा लोकांचे काही झाले नाही. बरोबर सांगतो, अशा लोकांचे काही झाले नाही. इतके 1000 लोकांचे पट्टे नाही मिळाले, काय नाही मिळाले, अजूनपर्यंत नाही मिळाले. लोकांनी काय एकेकाळ शासन इलेक्शनच्या वेळी तोंडावर येताना आम्ही हे करू, ते करू, असे करू, तसे करू, म्हणजे आम्हाला पागल समजून राहिले. खेड्यात राहणारा व्यक्ती यांच्या नजरेत पूर्ण पागल आहे. यायला काही समजत नाही. हे जंगलात राहणारे रानटी माणसं आहे. अशा प्रकारची शासनाची आजपर्यंत खेडोपाडी राहणाऱ्या माणसं, हे शेतकऱ्याचे खूप बेहाल आहे. खूप बेहाल म्हणजे काय, इथे खुर्च्या तोडणारे काम का करणार हो? लाख रुपये घेऊन तुम्ही करताय, 1 लाख रुपये आम्हाला महिना द्या, आम्ही शेती करणे सोडून देतो. वर्षभराचे 1 लाख द्या. डुकर वेगळे, ते रानटी जनावर वेगळे, ते बंदर वेगळे, दिवसा मिठ्ठू वेगळे. किती तकलीफ आहे शेतकऱ्याला. पण शेतकऱ्याचा वाली कोणी नाही. हा असो, तो असो, कोणीही असो, आजपर्यंत झालेला नाही या ठिकाणी. आणि आमची सरसकट मागणी आहे, काही विचार न करता ज्याची जिथे जमीन असेल, ज्याची ज्योत असेल, ज्याच्या क्षेत्राला त्याच्यामुळे फायदा होत असेल, अशा लोकांना सरसकट पट्टे देण्यात यावे. याच्यापूर्वी किती लोकांचे याने व्हेरिफिकेशन केले, कागद पुरी चूक आहे केले का? मग हे आम्हाला आज व्हेरिफिकेशन म्हणतात. आमची फाईल त्या ठिकाणी पोहोचून आज ते जीरो झाली. पुढचे कागद कुठे गेले? आणि हे आम्हाला अजूनपर्यंत म्हणतात हा कागद पुरवा, तो कागद पुरवा, असे करा. आमची जेव्हा फाईल जर कंप्लीट होती तेव्हा जे एसडीओ कार्यालयाला सबमिट केला ना, तिथं पात्रता यादीत पात्र आहे असं लिहून मी स्वतः पाहिलं. त्याचा प्रूफ आम्ही साधे भोळे माणसं प्रूफ का ठेवणार हो? मिळतील पट्टे. शासनावरच विश्वास आहे ना आमचा विश्वास शासनावर आहे. पण शासन असं तुझा भाव करत असेल, काही लोकांना देत असतील, काही लोकांना नाही देत असतील, तर शासनावरचा विश्वास उडेल ना. आणि म्हणून आमची सरसकट मागणी आहे, काही विचार न करता सर्व वन हक्काचे जे दावे आहेत त्यांना पट्टी मिळाले पाहिजे. काही लेणं देणं नाही कोणाशी. झाशीनगर, हेमराजजी लाडे, धनराज लहानू पुणेकर. हा, कुठे राहणार आहे? आंबोरा. अच्छा, काय झालं? किती वर्षापासून पट्टे नाही मिळाले तुम्हाला? 15 वर्ष झाले नाही मिळाला. कंटिन्यू फिरता? केस टाकलाय, फाईल धरून तो कोर्टामध्ये केस चालू आहे. देऊ म्हणतात पण देत नाही. 25 वर्षापासून शेती काढली आहे पण आम्हाला काही पट्टा मिळत नाही. शेती काढल्या तर 25 वर्षापासून शेती काढलेली आहे पण अजून आम्हाला काही पट्टा भेटत नाही. कागदपत्र पूर्ण देऊन झालं, अच्छा, पट्टा मिळालं आम्हाला नाही. काही फाईल सगळी देऊन झाली आहे. तर नेता लोक म्हणतात, नेत्याला देऊच म्हणतात. इलेक्शन आलं का देऊ म्हणतात. इलेक्शन संपलं का मग का म्हणतात? करू म्हणतात. करू म्हणतात. महागाव सगळं अजून काहीच नाही मिळाला. वरून 5,000च्या वरून असतील. इतके पट्टे नाही मिळाले. सर आम्ही तिथं नाही का आम्ही उपोषणही बसलो होतो एसडी ऑफिस मध्ये अर्जुन मोरगाव बसलो. मग त्याने काय म्हटलं तुम्हाला मग ते पट्टा लवकरात लवकर मिळण्यात येईल. तरी पण नाही मिळाले. पण आम्ही इथं आलो. मग इथं नाही का आम्ही
60-70 वर्षाचा जो पुरावा इथे आणून दिलो. पुरावा बी आहे. 3 पुरावा जोडलाय. मॅच्युरिटी किती आहे? महागावच्या प्रॉपर केस 900 काही केस आहे. एवढे पट्टे आहे? केशोरीचे अजून काही मिळाले नाही. केशोरीचे किती आहे? 1930चा पुरावा माझ्याकडे आहे. 1900 जवळपास कटणकर बाबू नावाकडून. कोर्टच्या कटणकर बाबू? हो एडी ऑफिसचा. कोर्टच्या तहसील नाही एडी ऑफिस अर्जुनी एडी ऑफिस. त्याने घेतले पैसे पण घेतले. त्यानंतर तुमचं काम झालं नाही? नाही फक्त हेलपाटे खात आहे. का माग आहे तुमची? अजय मिळालेच पाहिजे ही मागणी तुमची? हे आमची मागणी आहे. काय नाव तुमच्या? देवराम बुधाजी गेडाम. गाव केशोरी.